तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 228 वर खालून चौथी ओळ मध्यभागी आहे. अब तिसी प्रकृत अर्थ को निरूपण करे है. म्हणजे काय तर मूळ जो प्रसंग चालू होता तिथं पुन्हा आले. काय चालू होता तो मूळ प्रसंग त्याच्या अब याच्या अगोदरची एक ओळ पहा. तहा पूर्व तात्पर्य के निरूपण प्रसंगते. तात्पर्य ग्राहक सहा लिंग त्याचं निरूपण चालू होतं आणि त्या प्रसंगाला त्याचं निरूपण करत असताना तात्पर्याचं निरूपण करत असताना मध्येच प्रसंग आला श्रवणाचा आणि म्हणून श्रवणाधिकांचं निरूपण केलं. मध्ये विस्तारपूर्वक निरूपण झालं. आता त्या श्रवणाधिकाचं निरूपण संपलं तर पुन्हा मूळ त्या मुद्द्यावर येतात तात्पर्य. तहा पूर्व तात्पर्य के निरूपण प्रसंगते श्रवणाधिको का निरूपण कर्या. अब तिसी प्रकृत अर्थ को म्हणजे जो मूळ अर्थ चालू होता जो विषय चालू होता तात्पर्य त्याच्यावर पुन्हा आले. अब तिसी प्रकृत अर्थ को निरूपण करे है. तात्पर्य जैसे पूर्वोक्त उपक्रमोपसंहाराधिक षडलिंगो करिके त्या सहा चिन्हांच्या द्वारे उपक्रमोपसंहाराची एक वाक्यता अपूर्वता अर्थवाद वगैरे त्या सहा लिंगाच्या द्वारे वेदांत वाक्यों के तात्पर्य का निर्णय होवे. वेदांत वाक्याचं तात्पर्य कोणत्या अर्थात आहे याचा निर्णय होतो त्या सहा लिंगाच्या द्वारे. तैसे त्याचप्रमाणे कर्मकांड के वाक्यों का भी 3 षडलिंगों करके ही तात्पर्य का निर्णय होवे है. कर्मकांड भाग जो आहे त्याचं सुद्धा तात्पर्य कशात आहे त्याचाही निर्णय त्या सहा लिंगाच्या द्वारे होतो. कोणत्याही ग्रंथाचं तात्पर्य कोणत्या अर्थात आहे हा निर्णय करण्याकरिता ते उपक्रमोपसंहाराधिक सहा लिंग सांगितलेले आहेत. तात्पर्य का निर्णय होवे है. इस प्रकार के उक्त तात्पर्य की तात्पर्य झालं असं जे तात्पर्य की ज्याचे ग्राहक उपक्रमोपसंहाराधिक सहा आहेत असं जे तात्पर्य त्या तात्पर्याची अनुपपत्ती. इसी प्रकार के उक्त तात्पर्य की जो अनुपपत्ती है. अनुपपत्ती म्हणजे असंभव, उपपत्ती म्हणजे संभव. तर अशा तात्पर्याची एखाद्या अर्थामध्ये अनुपपत्ती असेल असंभव असेल तर अशा वेळेस केल्या जाते लक्षणा. ठीक है. तो इस प्रकार के उक्त तात्पर्य की जो अनुपपत्ती है असंभव है सोई ही पूर्वोक्त लक्षणा का बीज होवे है. लक्षणेचं बीज लक्षणेचं कारण लक्षणा का करावी लागते त्यावेळेस लक्षणा करावी लागते ज्या वेळेस तात्पर्याचा काय असतो असंभव अनुपपत्ती असंभव. गंगेवर पाण्याच्या प्रवाहावर वाडा होऊ शकत नाही राहू शकत नाही आहे की नाही अनुपपत्ती आहे आणि म्हणून काय करावी लागते लक्षणा. तो जो अनुपपत्ती है सोई ही पूर्वोक्त लक्षणा का बीज होवे. सात तात्पर्य की अनुपत्ती ही 30 लक्षणा के निरूपण विषय पूर्व कथन करी आये है. तात्पर्याची अनुपत्ती कुठं कुठं कशी होती आणि म्हणून लक्षणा केल्या गेली. तर लक्षणाचं निरूपण करत असताना त्या उदाहरणामध्ये तात्पर्याची अनुपत्ती सांगत आली. तर गंगेवर गवळ्याचा वाडा राहू शकत नाही, मंचा आवाज करू शकत नाही, अनुपत्ती आहे म्हणून लक्षणा करत आले. सहा तात्पर्य की अनुपत्ती 30 लक्षणा के निरूपण विषय पूर्व कथन करी आये है. लागलं. आता यावर शंका पूर्व पक्षी शंका करतो. एक पदार्थ का दूसरे पदार्थ विषय जो संबंध रूप अन्वय है ता अन्वय की अनुपपत्ती ही ता लक्षणा का बीज है. ठीक आहे. बघा पूर्व पक्षी म्हणतो तुम्ही लक्षणेचं बीज मानत आहात तात्पर्य अनुपपत्तीला, पण तात्पर्य अनुपपत्ती ही लक्षणाचं बीज नसून अन्वयानुपपत्ती लक्षणेचं बीज माना. अन्वयाची अनुपपत्ती. अन्वय म्हणजे काय वाक्यामध्ये जे अनेक पद असतात त्यापैकी
एका पदाच्या अर्थाचा दुसऱ्या पदाच्या अर्थाबरोबर जो संबंध त्याला म्हणतात अन्वय. घटम आनय, घटम एक शब्द आहे, आनय एक शब्द आहे. घट शब्दाचा अर्थ आहे कंबुग्रीवादी वस्तू. आनय म्हणजे काय? आणण्याची क्रिया, दोघांचा संबंध आहे की नाही. भूतले घट असती, भूतलावर घट आहे, तर भूतल पदाचा अर्थ भूतल, घट पदाचा अर्थ घट, त्या दोघांचा संबंध आहे, आधारादेय भाव. त्याप्रमाणे प्रत्येक पदाच्या अर्थाचा एक दुसऱ्याशी काय असतो? संबंध. त्यालाच म्हणतात काय? अन्वय. आणि तो अन्वय जर जुळत नसेल तर लक्षणा करावी. अर्थात लक्षणेचं बीज कोण मानावं? अन्वयाची अनुत्पत्ती. असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. शंका. एक पदार्थ का दुसरे पदार्थ विषयी, एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थामध्ये जो संबंध रूप अन्वय आहे, संबंध असणे, त्याला अन्वय म्हणायचं. आणि ता अन्वय की अशा त्या अन्वयाची अनुत्पत्ती, अनुत्पत्ती म्हणजे असंभव, अन्वय होऊ शकत नसेल. जसं प्रवाहावर वाडा राहू शकत नाही, अन्वयाचा असंभव. ता अन्वय की अनुपपत्ती ही ता लक्षणा का बीज है. जैसे उदाहरण, गंगायाम घोषः, गंगेवर वाडा आहे. इस उक्त उदाहरण विषय, या उदाहरणामध्ये गंगा पद के शक्य अर्थ रूप जल प्रवाह विषय, गंगा पदाचा शक्य अर्थ कोण आहे? जल प्रवाह. जल प्रवाह विषय घोष का, घोष म्हणजे वाडा वगैरे किंवा झोपडी, आधारता संबंध रूप अन्वय बनता नाही. प्रवाहावर झोपडी राहू शकत नाही, आधारता संबंध रूप अन्वय बनता नाही. याते ता अन्वय की अनुपपत्ती, ते अन्वयाची काय आहे? अनुपत्ती. अनुपत्ती म्हणजे असंभव आहे, प्रवाहावर वाडा किंवा झोपडी राहू शकत नाही, असंभव आहे. म्हणून लक्षणा करावी लागते. लक्षणा का करावी लागू राहिली? अन्वयाची अनुपपत्ती आहे म्हणून. याते ता अन्वय की अनुपपत्ती, ते ही अनुपत्ती असल्यामुळेच ता गंगापद की तीर विषय लक्षणा करी जावे है. लागलं? केल्या जाते. तैसे त्याप्रमाणे एक उदाहरण दिलं, त्याप्रमाणे सर्वत्र ता अन्वय अनुपपत्ती ते ही लक्षणा संभव्य है. आणि म्हणून सर्व ठिकाणी अन्वयाची जी अनुपपत्ती तीच लक्षणाचं बीज होऊ शकते. तर लक्षणेचं बीज, लक्षणेचं कारण तुम्ही अन्वयानुपत्ती माना, तात्पर्यानुपत्ती मानू नका. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. तैसे सर्वत्र ता अन्वयानुपत्ती ते ही लक्षणा संभव्य है. याते अन्वयानुपत्ती ता लक्षणा का बीज है. हे झालं पूर्वपक्षाचं म्हणणं. आता उत्तर देतात सिद्धांती. समाधान. जो कदाचित सर्वत्र, जो कदाचित, जर कदाचित सर्वत्र सा अन्वयानुपत्ती ही लक्षणा का बीज मानिये, तो म्हणे उत्तर दिले जात आहे काय की सर्व कार्यकारण भाव त्याच पदार्थात असतो की ज्यांचा कुठेही विचार नसतो. जसं दंड आणि घट, दंड असेल तर घट बनतो, दंड नसेल तर घट बनत नाही. म्हणून घटाचं कारण आहे कोण? दंड. तसं जिथं जिथं लक्षणा केली जाते तिथं तिथं सर्वच ठिकाणी अन्वयाची अनुपपत्ती असेल. अर्थात अन्वयाच्या अनुपपत्ती शिवाय, बोलत चला, लक्षणा बनत नसेल तरच लक्षणेचं बीज अन्वयानुपत्ती मानल्या जाईल. पण जर अन्वयानुपत्ती, अन्वयाचा असंभव नाहीये, संभव आहे, तरी सुद्धा लक्षणा होत असेल तर लक्षणेचं बीज म्हणता येणार नाही. कुणाला? अन्वयानुपत्तीला. ठीक आहे. तेच उदाहरण देऊ राहिले की बाबा रे, लक्षणेचं बीज अन्वयानुपत्ती म्हणता येत नाही, कारण अन्वयाची अनुपत्ती नसून देखील लक्षणा केल्या जाते. असं उदाहरण देतो. ठीक. पंक्ती पहा. समाधान. जो कदाचित सर्वत्र सा अन्वयानुपत्ती ही, अन्वयानुपत्तीच लक्षणा का बीज मानिए, मानलं तो तर यष्टीधर पुरुषों के भोजन करावणे वास्ते किसी आप्तवक्ता पुरुष ने उच्चारण कर्या जो यष्टि प्रवेशय, यह वचन है. तिस वचन को श्रवण करके श्रोता पुरुष ता यष्टि पद की यष्टिधर पुरुषों विषय लक्षणा करे, सा लक्षणा नहीं होनी चाहिए. किंवा जर
लक्षणेचं बीज अन्वयानुपत्ती मानली तर. समजा कल्पना करा, जेवण चालू आहे, पंगत बसलेली आहे आणि तेवढ्यात गेटवरून कोणीतरी काठीवाला माणूस येत असताना दिसला गेटवर, इकडं आहे की नाही, कोणाला तरी दिसला आप्तपुरुषाला. आता तो आप्तपुरुष काय म्हणतो, समजा यष्टी प्रवेशय, काठीचा प्रवेश होऊ द्या, काठीला घेऊन या जेवण्यासाठी. आता इथं यष्टी शब्दाचा अर्थ आहे काठी, मग काठीचा प्रवेश होऊ शकतो की नाही, अर्थात अन्वय आहे, अन्वयाची अनुपत्ती कुठं आहे. पण मग ऐकणारा मनुष्य केवळ काठीला आणतो का काठीवाल्या माणसाला आणतो, काठीवाल्या माणसाला आणतो. पण माणूस असा तो उच्चारण केला नाहीये, उच्चारण केलेलं नाहीये, यष्टी प्रवेश आहे. मग इथं अन्वयाची अनुपत्ती आहे का, अन्वयाचा असंभव आहे का, नाही, अन्वय संभव आहे. तरी पण ऐकणारा मनुष्य यष्टी पदाची लक्षणा करतो. यष्टी पदाने काठीच नाही घेत, काठीवाला मनुष्य घेतो. अर्थात यष्टी पदाची लक्षणं झाली कुठं, काठीवाल्या माणसामध्ये. मग इथं लक्षणं व्हायला नाही पाहिजे जर लक्षणेचं बीज अन्वयानुपत्ती मानली तर. कारण इथं अन्वय संभव आहे, असंभव नाही अन्वयाचा, लक्षणा करायलाच नाही पाहिजे, पण लक्षणा होते. याचा अर्थ अन्वयाच्या अनुपत्ती वाचून देखील लक्षणा होऊ राहिली. अन्वयाचा असंभव नाहीये, संभव आहे, तरी लक्षणा होऊ राहिली. याचा अर्थ लक्षणेचं बीज अन्वयानुपत्ती नाही तर तात्पर्य अनुपत्ती आहे. कारण वक्ता जो पुरुष आहे त्याचं तात्पर्य काठीचा प्रवेश करण्यामध्ये नाही आहे, काठीवाल्याला आणावं हेच तात्पर्य आहे. जर काठीला आणलं तर तात्पर्याची अनुपत्ती, कारण तात्पर्य त्याच्यात आहेच नाहीये, काठीला आणण्यामध्ये तात्पर्याचा असंभव होऊन जातो. आणि म्हणून तो ऐकणारा मनुष्य यष्टी पदाची लक्षणा करतो काठीवाल्यामध्ये. म्हणून लक्षणाचं बीज कोण, तात्पर्य अनुपत्ती. जर तात्पर्याची अनुपत्ती लक्षणाचं बीज नाही मानलं, अन्वयानुपत्ती लक्षणाचं बीज मानलं तर कुठं अडचण आली, यष्टी प्रवेश आहे, इथं लक्षणा नाही व्हायला पाहिजे, पण इथं सुद्धा लक्षणा होते. म्हणून लक्षणाचं बीज अन्वयानुपत्ती नसून तात्पर्य अनुपत्ती आहे. चला, तो यष्टीधर पुरुष के भोजन करावणे वास्ते, सापडलं का, भोजन करविण्याकरिता किसी आप्त का आप्त वक्ता पुरुष ने उच्चारण कर्या जो यष्टी प्रवेशय य वचन है. 30 वचन को श्रवण करके ते वचन ऐकल्याने श्रोता पुरुष त्या यष्टी पदाची यष्टीधर पुरुषोविषयी काठीवाल्या पुरुषामध्ये लक्षणा करे आहे. सापडलं. सा लक्षणा नाही होनी चाहिए, ती लक्षणा होऊ नये. का हे ते, का बरं, जैसे पुरुषों का ता प्रवेश रूप क्रिया विषय संबंध रूप अन्वय संभव्य है. बरोबर, जैसे ज्याप्रमाणे पुरुषाचा ता प्रवेश रूप क्रियेमध्ये संबंध रूप अन्वय संभव्य है, तैसे तीन काष्ट विशेष रूप यष्टी योग का भी, काष्ट विशेष स्वरूप जी यष्टी काठी तिचा सुद्धा प्रवेश संभवतो ना. यष्टी योग का भी ता प्रवेश क्रिया विषय स्व अन्वय संभव्य है. याते स्व अन्वयानुपत्ती रूप लक्षणा का बीज तहा संभवता नाही. म्हणून इथं अन्वयाची अनुपत्ती संभव आहे का, अन्वयाचा असंभवच नाहीये, अन्वयाचा संभव आहे. इथं अन्वय अनुपत्ती रूप लक्षणा का बीज तहा संभवता नाही. तरी पण लक्षणा आहे की लक्षणा तर होऊ राहिली, किंतु तात्पर्य की अनुपत्ती रूप ही लक्षणा का बीज तहा संभव आहे. म्हणून इथं यष्टी प्रवेश या वाक्यामध्ये अन्वयाची अनुपत्ती आहे का तात्पर्याची अनुपत्ती आहे, तात्पर्याची अनुपत्ती आहे की नाही. आणि म्हणून लक्षणेचं बीज कोण, तात्पर्य अनुपत्ती. किंतु तात्पर्य की अनुपत्ती रूप ही लक्षणा का बीज ता संभव्य है. और गंगायाम घोष इत्यादि जितने की लक्षणा के उदाहरण पूर्व कथन करे है, जेवढे लक्षणाचे उदाहरण मागे दिलेले आहे त्या सर्वच ठिकाणी ता सर्वत्र सो तात्पर्य की अनुपत्ती रूप बीज विद्यमान आहे. सर्व ठिकाणी तात्पर्याचे अनुपत्ती रूप बीज आहे, त्याचा कुठेही विचार नाही आहे. अन्वयानुपत्तीचा मात्र विचार आहे. ता सर्वत्र सो तात्पर्य की अनुपत्ती रूप बीज विद्यमान आहे. याते म्हणून सर्वत्र अनुगत होणे ते, सर्वत्र अनुगत असल्यामुळे कोण, तात्पर्याची अनुपत्ती. सर्वत्र अनुगत होने ते सो तात्पर्य की अनुपत्ति ही लक्षणा का बीज है.
लागलं एवढं. व्यभिचारी होणे ते सा अन्वयानुपत्ती लक्षणा का बीज नाही. व्यभिचारी आहे म्हणजे अन्वयाची अनुपत्ती आहे की नसून देखील अन्वयाचा असंभव थोडी आहे, संभव आहे की नाही, तरी देखील होऊ राहिली काय लक्षणा. कारणा वाचून कार्य होऊ राहिलं. अन्वयाची अनुपत्ती नाहीये, उपत्तीच आहे, तरी लक्षणा होऊ राहिली. अर्थात अन्वयाच्या अनुपत्तीचा काय आहे व्यभिचार. या ते झालं ना. व्यभिचारी होणे ते सा अन्वयानुपत्ती लक्षणा का बीज नहीं है इति. लागलं पुढे. तहा नैयायिक. आता हा एक विषय झाला इथं की निश्चित झालं लक्षणेचं बीज कोण तात्पर्यानुपत्ती. आता पुढे. तहा नैयायिक शक्तिवृत्ती की न्यायी लक्षणावृत्ती भी केवल पद विषय ही माने है. नैयायिकाचं मत काय आहे, जसं शक्तिवृत्ती कुठं आहे पदाच्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. जशी पदाची शक्ती आहे, घट पदाची शक्ती कंबुग्रीवादिमान अर्थामध्ये आहे, त्याप्रमाणे लक्षणा सुद्धा पदाचीच होते. म्हणजे लक्षणावृत्ती सुद्धा कोणाची आहे, पदाची वृत्ती आहे. पदाच्या दोन वृत्ती, शक्तिवृत्ती लक्षणावृत्ती. ता नैयायिक शक्तिवृत्ती की न्यायी लक्षणावृत्ती भी केवल पद विषय ही माने है. वाक्य विषय लक्षणावृत्ती मानते नाही. वाक्याची लक्षणा मानत नाही कोण नाही आहे. कारण का शक्य संबंध हो लक्षणा. तर वाक्याचा कोणी शक्य नसतो, शक्य तो पदाचा असतो आणि म्हणून पदाची लक्षणा होऊ शकते, वाक्याची नाही. वाक्य विषय लक्षणावृत्ती मानते नाही कोण नाही आहे. तीनों के मत के खंडन करणे वाचते, परंतु त्यांचं खंडन करायचं आहे. कारण वेदांत मतामध्ये वाक्याची सुद्धा काय आहे लक्षणा. अहो म्हणे मग वाक्याची लक्षणं कसं काय, शक्य संबंध लक्षणा, वाक्याचा कोणी शक्यच नसतो, याचं काय. तर उत्तर त्याचा दिलं जातं की शक्य संबंध लक्षण असं लक्षणाचं लक्षण नाहीये म्हणे. बोध्य संबंधो लक्षणा असं आम्ही लक्षणेचं लक्षण करू. तर पदाच्या वाक्याच्या द्वारे सुद्धा बोध्य अर्थ आहे की नाही, आणि त्याचा संबंध लक्षणा असा अर्थ घेऊ. ठीक आहे. किंवा दुसऱ्या रीतीने उत्तर दिलं जातं, पद हे वाक्याला सोडून नाही आहे की नाही. पदांचा समूह म्हणजेच वाक्य आहे. पदाचा जो शक्यार्थ तोच वाक्याचा शक्यार्थ. असं करून देखील शक्य संबंध लक्षण करून देखील लक्षणा संभवते. अर्थात नैयायिकाच्या मतानुसार शक्ती आणि लक्षणावृत्ती पदाचीच आहे, वाक्याची नाही. परंतु त्यांचं खंडन करायचं आहे, कारण वाक्याची सुद्धा लक्षणा करायची आहे, होते हे दाखवायचं आहे. पण ती पहा. वाक्य विषय लक्षणावृत्ती मानते नहीं नैयायिक. तीनों के मत के खंडन करणे वास्ते वाक्य विषय भी वाक्यामध्ये देखील लक्षणा सिद्ध करे, लक्षणा सिद्ध करीतात. तहा सा उक्त लक्षणा केवल पद विषय ही नाही होवे है. ती जी लक्षण आहे ना केवल पदाचीच नसते नैयायिक मताप्रमाणे, किंतु वाक्य विषय भी सा लक्षणा होवे. वाक्यामध्ये सुद्धा आहे कोण लक्षणा. किंतु वाक्य विषय भी म्हणजे वाक्यामध्ये देखील सा लक्षणा होवे. सा लक्षणा होवे आहे. वाक्य विषय भी म्हणजे वाक्यामध्ये देखील आहे कोण ती लक्षणा, लक्षणावृत्ती. केवळ पदाच्याच ठिकाणी नाहीये, वाक्यामध्ये देखील आहे. असं उदाहरण जैसे गभीरायाम नद्याम घोष हे वाक्य आहे. ठीक आहे ना. तर गंगायाम घोष एवढंच जेव्हा म्हणत होते तेव्हा तर नैयायिकाला म्हणता येत होतं काय, गंगा पदाचा शक्य अर्थ आहे कोण प्रवाह, त्याच्या संबंधी तीर. परंतु गभीरायाम नद्याम घोष असं वाक्य उच्चारलं. आता काय करणार, जर केवळ गंगाच पद घेणार तर गभीरायाम हे पद व्यर्थ जाईल. म्हणून गभीर म्हणजे गंभीर खोल, तर गभीर पदाचा आणि गंगा पदाचा अन्वय आहे. आणि अशा गंगा पदाचा जो अर्थ त्याच्या संबंधी काय आहे तीर आहे. मग इथं परस्पर पदाच्या अर्थाचा अन्वय रूप वाक्यार्थ घेऊनच लक्षणा केली जाते. याचा अर्थ वाक्याची सुद्धा बनते काय लक्षण. गभीरायाम नद्याम घोष इस पद समूह रूप वाक्य की, पदांचा समूह यालाच काय म्हणायचं वाक्य. पद समूह रूप वाक्य की तीर विषय, तीराच्या ठिकाणी लक्षणा अंगीकार करी आहे, अंगीकार मानलेली आहे लक्षणा. या कारण तेही यामुळेच वेद विषय
या कारणते म्हणजे वाक्यामध्ये देखील लक्षणाचा अंगीकार केलेला असल्यामुळे, अर्थात जशी पदाची लक्षणा नैयायिकांनी मानली आहे तशी वाक्याची सुद्धा मानली आहे काय लक्षण. म्हणून या कारणते वेद विषय, वेदामध्ये अर्थवाद वाक्यों की स्तुती विषय लक्षणा अंगीकार करी है. अर्थवाद वाक्य त्याची लक्षणा केलेली आहे कुठं? स्तुती अर्थामध्ये. अर्थात अर्थवाद वाक्य पदांचा समूह वाक्य आहे. मग अर्थवाद वाक्याचं लक्षार्थ कोण आहे? स्तुती. ठीक है. अर्थवाद वाक्यों की स्तुति विषय लक्षण अंगीकार करिए. तहा विधि वाक्य करके प्राप्त अर्थ की स्तुति बोधक जो वाक्य है ताका नाम अर्थवाद है. आता अर्थवाद म्हणजे काय बरं? तर अर्थवादाचं लक्षण तहा विधि वाक्य करके प्राप्त अर्थ की, विधि वाक्य विधान करणारं वाक्य, त्या वाक्यार्थाची स्तुती बोधक, विधी वाक्याचा जो अर्थ त्या अर्थाचं स्तुती करणारं जे वाक्य त्याला म्हणायचं काय? अर्थवाद वाक्य. ता विधि वाक्य के वाक्य करके प्राप्त अर्थ की स्तुती का बोधक, त्या प्राप्त अर्थाची स्तुतीचं बोधक जो वाक्य है ताका नाम अर्थवाद है. लागलं. और आता अर्थवाद कळाला. स्तुती कशाला म्हणायचं? तर स्तुती सांगतात. और गुणी विषय जो गुण का कथन है ताका नाम स्तुती है. गुणीच्या ठिकाणी, गुणवानाच्या ठिकाणी त्याच्या गुणाचं कथन करणं हीच त्याची काय होत असते? स्तुती. गुणी विषय जो गुण का कथन है ताका नाम स्तुती है. जो कदाचित म्हणजे जर कदाचित वाक्य विषय लक्षणा नाही अंगीकार करिये, वाक्यामध्ये जर लक्षणा मानली नाही अंगीकार करिये, किंतु पद मात्र विषय लक्षण अंगीकार करिये, केवळ पदाचीच लक्षणा होते असं मानलं, वाक्याची लक्षणा मानली नाही तर काय अडचण येईल सांगतात. किंतु पद मात्र विषय ही लक्षण अंगीकार करिये तो ता अर्थवाद वाक्य विषय स्थित एक पद की लक्षणा करके ही ता स्तुति रूप अर्थ का बोध हो ही सके है. अर्थवाद वाक्य म्हटलं की अनेक पद आले, मग त्या अनेक पदापैकी एकाच पदाची लक्षणा करून स्तुती अर्थ निघू शकतो. आणि जर असं होईल तर त्या अर्थवाद वाक्यामध्ये इतर जे पद की ज्यांची लक्षणा केली नाही आहे त्यातल्या एका पदाची लक्षणा करून स्तुती अर्थ काढला, पण बाकीचे पद काय ठरतील? मग व्यर्थ ठरतील. जर वाक्याची लक्षणा मानली नाही तर तो ता अर्थवाद वाक्य विषय स्थित, अर्थवाद वाक्यामध्ये स्थित एक पद की लक्षणा करके, एका पदाची लक्षणा करूनच ता स्तुतिरूप अर्थ का बोध होई सके, स्तुतिरूप अर्थाचा बोध होऊ शकतो. दुसरे पद व्यर्थ होवेंगे, बाकीचे इतर जे पद आहे ते काय होतील? व्यर्थ. केव्हा? जर वाक्याची लक्षणा न मानता केवळ पदाचीच लक्षणा मानली तर दुसरे पद व्यर्थ होवेंगे. याते म्हणून ता पद समूह रूप वाक्य की ही ता स्तुती विषय लक्षणा मानी चाहिए. म्हणून ता पद समूह रूप जे वाक्य, पदाचा समूह त्यालाच काय म्हणायचं? वाक्य. आणि त्या वाक्याची सुद्धा काय? स्तुती विषय म्हणजे स्तुती अर्थामध्ये काय मानली पाहिजे? लक्षण. याते ता पद समूह रूप वाक्य की ही ता स्तुती विषय लक्षणा मानी चाहिए. या कारण ते ही शास्त्रकारों ने, आणि म्हणूनच शास्त्रकारांनी तीन अर्थवाद वाक्यों की विधि वाक्य के साथ ही पदैक वाक्यता अंगीकार करी है. सापडलं? या कारण तेही, या कारण ते म्हणजे वाक्याची लक्षणा बनते म्हणूनच, आहे की नाही? या कारण तेही वाक्याची लक्षणा होते म्हणूनच शास्त्रकारांनी तीन अर्थवाद वाक्यों की विधि वाक्य के साथी, म्हणजे अर्थवाद वाक्य म्हणजे स्तुती करणारं वाक्य, विधी वाक्य म्हणजे विधान करणारं वाक्य. मग विधान केलं आहे आणि त्या विधान करणारं जे वाक्य आहे त्याचा अर्थ जो विधेय अर्थ, त्याची स्तुती करणारं जे वाक्य त्याला काय म्हणायचं? अर्थवाद वाक्य. मग आता इथं वाक्यिक वाक्यता आहे का पदैक वाक्यता आहे? तर इथं पदैक वाक्यता मानलेली आहे. मानायला पाहिजे होती वाक्यिक वाक्यता. का बरं? पण ही वाक्यिक वाक्यता तेव्हा मानावी लागली असती जर वाक्याची लक्षणा झाली नसती तर.
लक्षात देऊ राहिले नाही, वाक्याची सुद्धा लक्षणा मानलेली आहे आणि म्हणून पदैक वाक्यता म्हणणं संभवतं शास्त्रकारांचं. अर्थात शास्त्रकारांनी पदैक वाक्यता जी सांगितली आहे ती बरोबरच आहे, पण त्यांना तशी पदैक वाक्यता का सांगता आली? वाक्याची लक्षणा होते म्हणून. अर्थवाद वाक्याची लक्षणा केली स्तुती अर्थामध्ये, मग स्तुतिरूप अर्थाचं बोधक आहे ते अर्थवाद वाक्य. मग स्तुती पदार्थाचं बोधक असल्यामुळे त्याचा एकच अर्थ झाला स्तुती, आहे की नाही? आणि म्हणून पदैक वाक्यता जमते. कसं स्पष्टीकरण करता येतं अजून पहा. या कारण ते ही सापडली पंक्ति, शास्त्रकारों ने 3 अर्थवाद वाक्यों की विधि वाक्य के साथ, विधि वाक्या बरोबर पदैक वाक्यता अंगीकार करी है. बरोबर. तहा कसं बरं? आकांक्षा के वशते पद का जो विधि वाक्य के साथ अन्वय है ताका नाम पदैक वाक्यता है. अगोदर पदैक वाक्यता म्हणजे काय याची परिभाषा केली बघा. आकांक्षा के वस्ते, आकांक्षामुळे करावं लागतं काय? आकांक्षा के वस्ते पद का जो विधि वाक्य के साथी अन्वय, पदाचा विधि वाक्याबरोबर अन्वय, संबंध, अन्वय म्हणजे संबंध, पदाचा विधि वाक्याबरोबर संबंध, त्यालाच म्हणायचं काय? पदैक वाक्य वाक्यता. बरोबर. आता समजा एखादं विधि वाक्य आहे, पण ते विधि वाक्याला अपेक्षा असते या विधेय अर्थाची स्तुती करणारं कोणी आहे का? तर तिथे अर्थवादात्मक वाक्य असतं. मग त्या अर्थवादात्मक वाक्य त्यातल्या एकाच पदाच्या अर्थाचा अन्वय थोडी आहे विधि वाक्याबरोबर, आहे की नाही? मग कसं काय? तर अर्थवाद वाक्याची लक्षणा स्तुती अर्थामध्ये आणि त्या स्तुतीरूप अर्थाची विधि वाक्याबरोबर एक वाक्यता आहे. अर्थात ही काय झाली? पदैक वाक्यता झाली. पण पदैक वाक्यता केव्हा करता आली? जेव्हा अर्थवाद वाक्याची स्तुती अर्थामध्ये लक्षणा मानली. मग अर्थवाद वाक्याची स्तुती अर्थामध्ये लक्षणा मानली याचा अर्थ वाक्याची सुद्धा मानलेली आहे काय? लक्षणा. पंक्ती पहा. ता आकांक्षा के वशते पद का जो विधि वाक्य के साथी अन्वय है ताका नाम पदैक वाक्यता है. यद्यपि ते अर्थवाद वचन पदरूप नाही आहे. तसं पाहिलं तर अर्थवाद वचन, अर्थवाद वाक्य ते पदरूप थोडी आहे, अनेक पदांचा समूह आहे, वाक्य आहे ते. यद्यपि ते अर्थवाद वचन पद रूप नहीं है, किंतु पदों का समूहरूप होणे ते वाक्य रूपही आहे. पदांचा समुदाय आहे, वाक्य रूप आहे. आणि जर अर्थवाद वाक्य रूप आहे तर त्या वाक्याने जो अर्थ सांगायचा आहे तोच अर्थ विधि वाक्याला सांगायचा आहे. वाक्यिक वाक्यता म्हणायला पाहिजे, पण वाक्यिक वाक्यता न म्हणता शास्त्रकारांनी पदैक वाक्यता म्हटलेली आहे. ही कसं काय? प्रश्न. पंक्ती पहा. यद्यपि ते अर्थवाद वचन एक पद रूप नहीं है, किंतु पदों का समूहरूप होणे ते वाक्य रूप ही है. तथापि असं असलं तरी ते अर्थवाद वाक्य लक्षणावृत्ती करके एक स्तुति रूप पदार्थ के बोधक होने ते पदस्थानीय कहे जावे है. पंक्ती पहा. तथापि ते अर्थवाद वाक्य है की नाही, लक्षणावृत्ती करके एक स्तुतिरूप पदार्थ के बोधक होणे ते अर्थवाद वाक्य एकच पदार्थाचं बोधक आहे. कोणत्या पदार्थाचं बोधक आहे? स्तुतिरूप पदार्थाचं बोधक आहे. कोण? अर्थवाद वाक्य. स्तुती करत ते, है की नाही? स्तुतिरूप अर्थ निघून आला त्या वाक्यातून कसा? लक्षणावृत्ती केल्याने. पंक्ती पहा. तथापि ते अर्थवाद वाक्य लक्षणावृत्ती करके म्हणजे अर्थवाद वाक्याची लक्षणा केल्यामुळे एक स्तुतिरूप पदार्थ के बोधक होणे ते एक स्तुतिरूप पदार्थाचं बोधक आहे. कोण? अर्थवाद वाक्य. पदार्थ के बोधक होणे ते पदस्थानीय कहे जावे है. ते पदस्थानीय आहे. कोण? अर्थवाद वाक्य. अर्थवाद वाक्य कसं आहे? पदस्थानीय आहे. म्हणजे कसं काय पदस्थानीय? वाक्य आहे ते पदांचा समूह आहे. जरी पदांचा समूह असला अर्थवाद वाक्य, पण त्याच्यातून बोधित होणारा अर्थ एकच आहे ना, स्तुतिरूप अर्थ.
एकाच अर्थाचा बोध करून राहिलं ते वाक्य. आणि म्हणून जरी ते वाक्य असलं अर्थवाद वाक्य तरी ते कसं आहे, पदस्थानी आहे, पद स्वरूप आहे, पदात्मक आहे. का का पदात्मक आहे ते? एकाच अर्थाचा स्तुतिरूप अर्थाचा बोध करतो म्हणून तर पदस्थानी आहे. आणि त्याची एक वाक्यता आहे विधिवाक्याबरोबर. आणि म्हणून इथं पदैक वाक्यता म्हणणं योग्यच आहे शास्त्रकारांचं. पण पदैक वाक्यता ही त्यांना केव्हा म्हणता आली? जेव्हा वाक्याची लक्षणा मांडली. वाक्याची लक्षणा मांडली नाही तर दोन अडचणी. एक तर पदैक वाक्यता म्हणता येणार नाही, दुसरी गोष्ट त्या अर्थवाद वाक्यातील एकच पदाची लक्षणा होईल, मग बाकीचे पद व्यर्थ ठरतील. तर बाकीचे पद व्यर्थ ठरू नये म्हणून देखील वाक्याची लक्षणा एक गोष्ट. दुसरी गोष्ट पदैक वाक्यता सांगितलेली आहे, याच्यावरून देखील ठरतं काय की वाक्याची लक्षणा होते. तथापि ते अर्थवाद वाक्य लक्षणावृत्ति करके एक स्तुति रूप पदार्थ के बोधक होने ते पद स्थानीय कहे जावे हैं. ऐसे पदरूप अर्थवाद वाक्यों का, तो अर्थवाद वाक्य कसं झालं आता? पदरूप झालं. तर पदरूप अर्थवाद वाक्यों को जा विधि वाक्य के साथ एक वाक्यता है, ज्या विधि वाक्याबरोबर एक वाक्यता आहे, सा पदैक वाक्यता कही जावे. त्यालाच काय म्हणायचं? पदैक वाक्यता. लक्षात आलं जी? हा. जैसे उदाहरणाने स्पष्ट करतात. जैसे वायवीयम श्वेतम पशुम आलभेत. ठीक, वाक्य है, विधि वाक्य है. अर्थ यह, वायु है देवता जिसका, ऐसे श्वेत पशु को यह पुरुष हनन करे. पशुम आलभेत, आलभेत हनन करे, श्वेत पशुचं हनन करावं. पण कसा प्रसंग आहे तो? तर वायवीयम. वायवीय म्हणजे काय? वायू आहे देवता ज्याची, असा जो याग आहे की नाही, अशा त्या यागामध्ये श्वेत पशुचं काय करावं? हनन करावं. अर्थ यह, वायु है देवता जिसका, ऐसे श्वेत पशु को यह पुरुष हनन करे. इस विधि वाक्य ने, या विधि वाक्याने काय सांगितलं? वायु देवता संबंधी याग का विधान कर्या है. बरोबर, वायु देवता संबंधी विधान केलंय. कशाचं? यागाचं. कोणत्या वाक्याने? या विधि वाक्याने. कोणते विधि वाक्य? वायवीयम श्वेतम पशुम आलभेत. इस विधि वाक्य ने वायु देवता संबंधी याग, वायु देवता संबंधी कोण आहे? याग आहे की नाही? ज्या यागाची देवता वायू, त्या यागाला म्हणायचं काय? वायवीय याग. तर वायु देवता संबंधी याग का विधान कर्या है. और तिसरी प्रकरण विषय, त्याच यागाच्या प्रकरणामध्ये वायुर्वै क्षेपिष्ठा देवता. वै म्हणजे निश्चयवाचक अव्यय आहे. तर वायू ही कशी आहे? क्षेपिष्ठा देवता, शीघ्रगामी देवता आहे, लवकर फल देणारी देवता आहे. हे अर्थवाद वाक्य आहे, स्तुती करता है. वायुर्वै क्षेपिष्ठा देवता. अर्थ यह, सो वायु देवता शीघ्र गति वाला है. वायु देवता कैसी है? शीघ्र गति वाली है. इस अर्थवाद वाक्य ने ता वायु देवता की स्तुती करी है. या अर्थवाद वाक्याने स्तुती केली आहे कोणाची? वायु देवतेची. याते म्हणून शीघ्र फल की प्राप्ति करने हारे वायु देवता संबंधी याग को यह पुरुष करे. इस प्रकार ते ता पदरूप अर्थवाद वाक्य की ता विधि वाक्य के साथ जो एक वाक्यता है ताका नाम पदैक वाक्यता है. म्हणून इथं पदैक वाक्यता झाली. पाहता याते पुन्हा पहा. शीघ्र फल की प्राप्ती करणे हारे, लवकर फल, शीघ्र म्हणजे लवकर, लवकर फल देणार, शीघ्र फल की प्राप्ती करणे हारे, करविणारे जो वायु देवता, त्या वायु देवता संबंधी जो याग, त्या याग को यह पुरुष करे. आता बघा, वायु देवता संबंधी याग पुरुषाने करावा, ही विधी वाक्य आहे. आणि हा अर्थ केवळ एवढ्याच वाक्याचा निघतो. कोणता? वायवीयम श्वेतम पशुम आलभेत. अर्थात वायु देवता संबंधी याग करावा, तिथं श्वेत पशुचा आलबन करावा असा अर्थ निघतो. मग वायुर्वै क्षेपिष्ठा देवता हे अर्थवाद वाक्य आहे. मग आता याचा अन्वय त्या वाक्याबरोबर करायचा. पण कसा? तर वायुर्वै क्षेपिष्ठा देवता या अर्थवाद वाक्याची लक्षणा करून स्तुती अर्थ घ्यायचा. आणि त्या स्तुती अर्थ घेतला म्हणजे पद 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 झाला, ते पदरूप झाला अर्थवाद वाक्य. आणि त्याचा अन्वय विधी वाक्याबरोबर करायचा.
म्हणून ती काय ठरते मग? पदैक वाक्यता. पंक्ती पहा पुन्हा. या ते शीघ्र फल की प्राप्ती करणे हारे. तर शीघ्र फल की प्राप्ती करविणारा हा अर्थ कुठून आला? अर्थवाद वाक्यातून आला. तर शीघ्र फल की प्राप्ती करणे हारे वायु देवता संबंधी. वायु देवता संबंधी जो याग, याग को यह पुरुष करे. इस प्रकार ते पद रूप अर्थवाद की, अर्थवाद वाक्य की. तो अर्थवाद वाक्य कसं झालं? पदरूप झालं. ता पदरूप अर्थवाद वाक्य की ता विधी वाक्य के साथ, विधी वाक्याबरोबर जो एक वाक्यता आहे, एक वाक्यता झाली. कशी एक वाक्यता? शीघ्र फल की प्राप्ती करणे हारे वायु देवता संबंधी याग को यह पुरुष करे, अशी अर्पण एक वाक्यता. एक वाक्यता म्हणजे दोन्हीच्या द्वारे एकाच अर्थाचं विधान असं. यह पुरुष करे इस प्रकार ते ता पदरूप अर्थवाद वाक्य की ता विधि वाक्य के साथ जो एक वाक्यता है ताका नाम पदैक वाक्यता है. त्याला काय म्हणायचं? पदैक वाक्यता. इति. और अपने अपने अर्थ विषय तात्पर्य वाले जे वाक्य है, 3 वाक्यों की परस्पर अंगांगी भाव आकांक्षा के वस्ते जो एक वाक्यता होवे ताका नाम वाक्यिक वाक्यता है. आता पदैक वाक्यता सांगितली. आता वाक्यिक वाक्यता काय असते ती प्रसंग प्राप्त आहे म्हणून सांगतात. यद्यपि सांगण्याचा प्रसंग एवढाच आहे इथं. हे कशासाठी सांगितलं? वर पदैक वाक्यता की वाक्याची सुद्धा लक्षणा होते हे सिद्ध करण्याकरिता अर्थवाद वाक्याची विधी वाक्याबरोबर पदैक वाक्यता कशी आहे हे समजावून सांगितलं. बरोबर. परंतु त्या प्रसंगाला अनुसरून पदैक वाक्यता ऐकल्यानंतर स्मरण होतं वाक्यिक वाक्यता काय असते मग. आणि ज्या अर्थाचं स्मरण झालं त्याची उपेक्षा करणं योग्य नसतं. आणि म्हणून वाक्यिक वाक्यता काय असते याचंही विवेचन करत आहे. और अपने अपने अर्थ विषय 2 वाक्य आहे. आता 2 वाक्य कसे आहेत ते आपल्या आपल्या अर्थाविषयी त्यांचं तात्पर्य आहे. दोन्ही वाक्याचं तात्पर्य अलग अलग आहे, आपल्या आपल्या अर्थामध्ये तात्पर्य आहे. असे 2 वाक्य. बरोबर. पंक्ती पहा. और अपने अपने अर्थ विषय आपल्या आपल्या अर्थामध्ये तात्पर्य वाले जे वाक्य है, तात्पर्य वाले जे वाक्य आहे 3 वाक्यों की अशा त्या 2 वाक्यांची परस्पर अंगांगी भाव आकांक्षा के वस्ते. एक दुसऱ्याला आता अपेक्षा आहे कशाची? अंगांगी भावाची आहे की नाही. अंगीचं विधान झालं आहे. मग अंगीचं विधान झालं तर आकांक्षा उत्पन्न होते. याचा अंग कोण? किंवा अंगाचं विधान केलं आहे एका वाक्याने तर आकांक्षा उत्पन्न होते, जाणण्याची इच्छा उत्पन्न होते. हे जर अंग आहे तर याचा अंगी कोण? मग अंगाला अपेक्षा आहे अंगीची, अंगीला अपेक्षा आहे अंगाची. यालाच म्हणतात आकांक्षा, परस्पर आकांक्षा आहे. मग ती 2 वाक्य आहे. एका वाक्याने अंगीचं विधान आहे, एका वाक्याने अंगाचं विधान आहे. आणि अंगाला अंगीची, अंगीला अंगाची अपेक्षा होती, आकांक्षा असते. मग आकांक्षा असल्यामुळे त्यांच्यात अंगांगी भाव बनवायचा आहे. परंतु दोन्ही वाक्य स्वतंत्र आहे. दोन्ही वाक्याचा आपला आपल्या अर्थात तात्पर्य आहे की नाही. तरी पण त्या दोन्ही वाक्याचं मिळून एक वाक्य सांगितलं जातं. त्याला म्हणायचं काय? वाक्यिक वाक्यता. काय म्हणायचं? वाक्यिक वाक्यता. पुन्हा पहा त्या पंक्ती. और अपने अपने अर्थ विषय तात्पर्य वाले जे वाक्य है 3 वाक्यों की परस्पर अंगांगी भाव आकांक्षा की वस्ते. परस्पर अंगांगी भावाची आकांक्षा असल्यामुळे जो एक वाक्यता होवे, जी एक वाक्यता होते त्या 2 वाक्याची एक वाक्यता, जो एक वाक्यता होवे है ताका नाम वाक्यिक वाक्यता है. बरोबर. म्हणजे उदाहरण सांगा. तर उदाहरण जैसे दर्श पूर्णमासाभ्याम स्वर्ग कामो यजेत. ठीक. दर्श पूर्णमास नावाचा याग आहे. दर्श याग आहे की नाही. दर्श याग. दर्श पूर्णमासाभ्याम. दर्श म्हणजे अमावस्या, पूर्ण म्हणजे पौर्णिमा. तर एक अमावस्याला केला जातो, एक पौर्णिमेला केला जातो. दोन्ही मिळून म्हणायचं दर्श पूर्णमास याग. भ्याम द्विवचन है. दर्श पूर्णमासाभ्याम. दर्श पूर्णमास याग के द्वारा स्वर्ग काम यजे. अर्थात ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्याने दर्श पूर्णमास नावाच्या यागाचं अनुष्ठान करावं. अर्थ या स्वर्ग की कामना वाला पुरुष दर्श पूर्णमास नामा म्हणजे दर्श पूर्णमास आहे नाव ज्याचं असा नामा यागोकू करे. यागाला करावं. इस विधी वाक्य ने, हे विधी वाक्य आहे.
दर्श पूर्ण मास नामा अंगी याग का विधान करे आहे. या वाक्याने विधान केलंय कशाचं? अंगीचं. कोण अंगी? दर्श पूर्ण मास नावाचा अंगी याग. दर्श पूर्ण मास नामा अंगी याग का विधान करे आहे. और तिसरी प्रकरण विषय त्याच दर्श पूर्ण मास यागाच्या प्रकरणामध्ये वाक्याला आहे समिधो यजती. समित याग करावा असं. और तिसरी प्रकरण विषय समिधो यजती, ईडो यजती, बरीर यजती, तनुन पातम यजती असे 5 प्रयाग सांगितले जातात. समिध इस वाचन ने समिधा नाम अंग याग का विधान करे आहे. समिधा नावाचा काय? अंग याग विधान केलेलं आहे. 2 वाक्य स्वतंत्र झाले. समिधो यजती हे अंग यागाचं विधान करणारं वाक्य आहे. आणि दर्श पूर्ण मासाभ्याम स्वर्ग काम यजते हे अंगी यागाचं विधान करणारं वाक्य आहे. समिध नामा अंग याग का विधान करे. समिधो यजती इस वचन ने समिध नामा अंग याग का विधान करे है. और अंगी याग को अंग रूप याग की अपेक्षा अवश्य होवे. अंगी यागाला अंग यागाची काय असते? अपेक्षा. अंगी म्हणजे मुख्य, शेषी प्रधान, त्याला शेष किंवा अंग यागाची काय असते? अपेक्षा. अंगी याग को अंग रूप याग की अपेक्षा अवश्य होवे. याते म्हणून स्वर्ग काम पुरुष ज्याला स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे, स्वर्ग काम पुरुष समिधाधिक अंग याग विशिष्ट दर्श पूर्ण मास रूप अंगी याग को करे. आहे की नाही? ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्यांनी काय करावं? समिधाधिक जो अंग याग, ते अंग यागा सहित अंगी यागाचं अनुष्ठान करावं. ठीक, एक वाक्यात झाली की नाही? ही कोणती वाक्यता आहे? वाक्यिक वाक्यता आहे. बरोबर. त्या वाक्याचं तात्पर्य ह्या वाक्य तात्पर्य बरोबर दोन्ही एक करून वाक्य बोध. यात स्वर्ग काम पुरुष समिधाधिक अंग याग विशिष्ट दर्श पूर्ण मास रूप अंगी याग को करे. या प्रकार ते अंगबोधक वाक्य की जो अंगीबोधक वाक्य के साथी. अंगबोधक वाक्य कौन? समिधो यजती. अंगीबोधक वाक्य कौन? दर्श पूर्ण मासाभ्याम स्वर्ग कामो यजेत. अंगबोधक वाक्य की जो अंगीबोधक वाक्य के साथ एक वाक्यता होवे है ताका नाम वाक्यिक वाक्यता है. यालाच काय म्हणायचं? वाक्यिक वाक्यता आहे की नाही? अंगबोधक वाक्याची अंगीबोधक वाक्याबरोबर जी एक वाक्यता, दोन्ही मिळून जे एका अर्थाचं प्रतिपादन, त्यालाच म्हणायचं काय? वाक्यिक वाक्यता. एक वाक्यता होवे है ताका नाम वाक्यिक वाक्यता है इति. किंवा लागलं एवढं. जैसे पूर्वोक्त तात्पर्य ज्ञान वाक्यार्थ ज्ञान विषय कारण होवे है. बरोबर. पूर्वोक्त तात्पर्य ज्ञान जसं वाक्यार्थ बोधामध्ये कारण सांगितले होते ना, आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, तात्पर्य ज्ञान. तर ज्याप्रमाणे तात्पर्य ज्ञान हे वाक्यार्थ ज्ञानाकरिता काय आहे? कारण आहे. पंक्ती पहा. जैसे पूर्वोक्त तात्पर्य ज्ञान वाक्यार्थ ज्ञान विषय. वाक्यार्थ ज्ञान म्हणजे वाक्यार्थ बोध, शाब्दी प्रमाण. वाक्यार्थ ज्ञान विषय कारण होवे है. तैसे त्याप्रमाणे अवांतर वाक्यों के अर्थ का ज्ञान भी महावाक्य के अर्थ ज्ञान विषय कारण होवे है. अवांतर वाक्याचं ज्ञान कारण आहे कशाकरिता? महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान होण्याकरिता. जसं महावाक्य आहे तत्त्वम असी. पण या वाक्यातून अर्थबोध तेव्हाच होईल जेव्हा त्या वाक्यामध्ये घटकीभूत असणारे जे पद, त्या पदाच्या अर्थाची विशेषता अन्य वाक्यांच्या द्वारे माहीत पडेल. अर्थात अवांतर वाक्य केवळ जीवाच्या किंवा परमात्म्याच्या स्वरूपाचं कथन करणारे जे वाक्य ते काय झाले? अवांतर वाक्य. मग तत्पदाचा अर्थ काय? त्याचं प्रतिपादन करणारे स्पेशल वाक्य आहे. तोम पदाचा अर्थ काय कसा आहे त्याचं प्रतिपादन करणारे वाक्य आहे, ते अवांतर वाक्य आहे. आणि त्या अवांतर वाक्याचं ज्ञान असल्याशिवाय तत्वमसी या महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान होत नाही. तैसे अवांतर वाक्यों के अर्थ का ज्ञान भी महावाक्य के अर्थ ज्ञान विषय कारण होवे. लागलं. ता अवांतर वाक्यार्थ ज्ञान ते विना
अवांतर वाक्याच्या अर्थाचं ज्ञान झाल्याशिवाय ता अवांतर वाक्यार्थ ज्ञानते विना सो महावाक्यार्थ ज्ञान होता नहीं। तहा महावाक्य के अंतर प्रविष्ट जो वाक्य है तीनों का नाम अवांतर वाक्य है। महावाक्याच्या अंदर प्रविष्ट जो वाक्य त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. जसं महावाक्य तत्त्वमसी बोध करणारे जे अन्य वाक्य आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी वाक्य कसे आहे? अवांतर वाक्य आहे. किंवा नैयायिकाच्या प्रक्रियेमध्ये आहे की नाही, पर्वतो वन्यमान धुमात इत्यादी हे सर्व काय आहे? त्यांच्या दृष्टीने महावाक्य आहे. त्याच्यातलं एक एक वाक्य पर्वतो वन्यमान हे अवांतर वाक्य आहे, धूमवान हे स्वतंत्र अवांतर वाक्य आहे. असं तर महावाक्याच्या अंतर्गत अवांतर वाक्य झाले की नाही. अवांतर वाक्य झाल्या कळल्याशिवाय महावाक्याचा बोध होत नाही. तर महावाक्य के अंतर प्रविष्ट जो वाक्य है तीनों का नाम अवांतर वाक्य है. याते यह सिद्ध भया काय बरं? शक्ती. तर काय झालं आतापर्यंत? पद एक वाक्यता सांगितली, वाक्य एक वाक्यता देखील प्रसंगवश सांगितली. बरोबर. सांगायचं यातून तात्पर्य काय आहे की वाक्याची सुद्धा लक्षणा बनते हे मुख्य आहे. बरोबर. मग नैयायिकाचं काय झालं? खंडन. आता मूळ विषयावर आले येत आहे. मूळ विषय म्हणजे काय? माग एक प्रसंग झाला होता की वाक्यार्थबोध अर्थात शाब्दी प्रमाण, त्याला कारण आहे कोण? वाक्यार्थ ज्ञान. मग प्रश्न केला होता, जर वाक्यार्थ ज्ञान कारण आहे की नाही, तर वाक्यार्थ ज्ञान करणिका, वाक्यार्थ ज्ञान आहे करण जिचं अशी प्रमा, वाक्यार्थ प्रमा, शाब्दबोध शाब्दी प्रमा असं मागं सांगितलं होतं. जर वाक्यार्थ ज्ञान कारण आहे तर ज्या माणसाला त्या वाक्यातील शब्दांचा अर्थ माहीत नाही त्याने सुद्धा ती वाक्य ऐकलं तर त्यालाही शाब्दबोध व्हायला पाहिजे होता. पण होतो का? होत नाही. मग तिथं उत्तर दिलं होतं काय? संगती शब्द वापरला होता. संगती म्हणजे वृत्ती, वृत्ती ज्ञान सहित वाक्यार्थबोध वाक्यार्थ ज्ञान पाहिजे तर शाब्दी प्रमा उत्पन्न होते. मग ती पदाची वृत्ती दोन प्रकारची, शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती. शक्तिवृत्तीचा आणि लक्षणावृत्तीचं सविस्तर निरूपण झालं. त्याच्याच प्रसंगानुसार शाब्दबोधाला सहकारी म्हणून आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, सन्निधी वगैरे त्याचंही निरूपण केलं. अर्थबोध अर्थात शाब्दी प्रमा उत्पन्न होण्याकरिता सहकारी सहित वाक्यार्थ वाक्य ज्ञान पाहिजे. मग आता सहकारी कोण कोण आहेत? वाक्यापासून वाक्यार्थ प्रमा उत्पन्न होण्याकरिता, शाब्दबोध उत्पन्न होण्याकरिता या साऱ्या गोष्टीचं विवेचन आता या 2-3 पंक्तीत देऊ राहिले ग्रंथकार. या ते य सिद्ध भया सापडली गवळ 231 पेजवर खालून 7वी ओळ आहे. या ते बरोबर 231. या ते य सिद्ध भया शक्ती लक्षणारूप वृत्ती का ज्ञान. बरोबर. शक्ती वृत्ती ज्ञान, लक्षणावृत्ती ज्ञान पण पाहिजे. तथा आकांक्षा ज्ञान, तथा योग्यता का ज्ञान, तथा आसक्ति, तथा तात्पर्य का ज्ञान, तथा अवांतर वाक्यार्थ का ज्ञान, अवांतर वाक्याच्या अर्थाचं ज्ञान. यह पूर्वोक्त सर्व ता वाक्य के सहकारी होवे है. वाक्याचे सारे कोण आहेत? सहकारी आहेत. कोण कोण? शक्तिवृत्तीचं ज्ञान, लक्षणावृत्तीचं ज्ञान, आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, आसक्ती, तात्पर्य ज्ञान, अवांतर वाक्यार्थाचं ज्ञान आहे की नाही. हे सर्व वाक्याचे काय आहे? सहकारी आहेत. आहे की नाही. या 2 ओळीवर अधोरेखा करून ठेवायची. य पूर्वोक्त सर्व वाक्य के सहकारी होवे है. हे सारे वाक्याचे काय आहेत? सहकारी कारण आहे. ठीक. चला पुढे. आता 3 सर्व सहकार्यो करिके संपन्न हुआ सो वाक्य परोक्ष प्रमा का तथा अपरोक्ष प्रमा का जनक होवे है. जनक होवे है. जनक होवे म्हणजे उत्पन्न करणारा. जनक होवे कोण? कोण जनक होवे है? कोण जनक होवे है? सो वाक्य जनक होवे है. वाक्य जनक आहे. कसं वाक्य जनक आहे? सर्व सहकार्यो करिके संपन्न.
सहकारी कारणाने युक्त असं वाक्य जनक आहे. कशाचं जनक आहे ते वाक्य? प्रमेचं जनक आहे. प्रमा उत्पन्न करतं, प्रमाज्ञानाला उत्पन्न करतं. वाक्य ज्या प्रमाज्ञानाला उत्पन्न करतं ती प्रमा कशी असते? परोक्ष असते का परोक्ष? तर म्हणे असं काही नियम नाही आहे. वाक्यापासून कधी परोक्ष प्रमा उत्पन्न होते तर कधी अपरोक्ष प्रमा उत्पन्न होते. मग एकंदरीत काय ठरलं? सर्व सहकारी कारणाने संपन्न असं वाक्य काय परोक्ष प्रमेला किंवा अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. ठीक, पंक्ती पहा. 3 सर्व सहकार्यो करिके संपन्न, साऱ्या सहकार्याने युक्त संपन्न हुआ सो वाक्य परोक्ष प्रमा का तथा अपरोक्ष प्रमा का जनक होय. लागले एवढं? तहा जो वाक्य परोक्ष अर्थ का प्रतिपादक होवे है सो वाक्य तो परोक्ष प्रमा का जनक होवे. म्हणजे का हो, वाक्य परोक्ष प्रमेला आणि अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. पण कोणतं वाक्य परोक्ष प्रमेला उत्पन्न करतं आणि कोणतं वाक्य अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं याचा पण खुलासा केला पाहिजे. सांगतात मग, तर हा जो वाक्य परोक्ष अर्थ का प्रतिपादक होवे है सो वाक्य तो परोक्ष प्रमा का जनक होवे. सरळ सरळ अर्थ आहे. जे वाक्य परोक्ष अर्थाचं प्रतिपादन करतं त्या वाक्यापासून परोक्ष प्रमा उत्पन्न होते. आणि जे वाक्य अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन करतं ते वाक्य अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. बरोबर? मग परोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणारं वाक्य परोक्ष प्रमेला उत्पन्न करेल. अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणारं वाक्य अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. पण म्हणे परोक्ष अर्थ हे काय आहे? अपरोक्ष अर्थ हा काय आहे? है की नाही? कारण आत्ताच काय सांगितलं, परोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणारं वाक्य. पण परोक्ष अर्थ म्हणजे काय? अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणारं वाक्य, पण अपरोक्ष अर्थ म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे ना. पहा, तहा जो वाक्य परोक्ष अर्थ का प्रतिपादक होवे है सो वाक्य तो परोक्ष प्रमा का जनक होवे है. जैसे उदाहरण स्वर्ग कामो यजेत, तर या वाक्याने स्वर्गरूप अर्थाचं प्रतिपादन केलं आहे. मग स्वर्ग हा अर्थ परोक्ष आहे का परोक्ष आहे? परोक्ष आहे. मग परोक्ष अर्थाचं प्रतिपादक हे वाक्य आहे स्वर्ग कामो यजेत. याच्यापासून वाक्यार्थ बोध सुद्धा कसा होईल? परोक्षच प्रमा उत्पन्न होईल, अपरोक्ष. जैसे स्वर्ग कामो यजेत त्याचप्रमाणे सदैव सौम्य इदम अग्रे आसीत, हे सौम्य इदम अग्रे सत आसीत, हे समस्त जगत पहिले सतरूपच होतं. पुन्हा दशम अस्ति 10वा आहे, है नाही, इत्यादी वैदिक लौकिक वाक्य. तर पहिले 2 वाक्य वैदिक आहे, दशमोस्ति हे वाक्य लौकिक आहे. इत्यादी वैदिक लौकिक वाक्य परोक्ष स्वर्गादिकों के प्रतिपादक होने ते, परोक्ष अशा स्वर्गाधिकाचे प्रतिपादक असल्यामुळे परोक्ष प्रमा के जनक होवे, ते परोक्ष प्रमेलाच उत्पन्न करतात. लागला अर्थ? आता पूर्व पक्षी शंका करतो, परोक्ष अर्थ का प्रतिपादक वाक्य परोक्ष प्रमा का जनक होवे. य पूर्व आपने काय आत्ता सांगितलं तुम्ही, परोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणारं जे वाक्य ते काय करतं? परोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. तहा अर्थ विषय परोक्षपणा क्या है? अर्थगत परोक्षता ती काय आहे? अर्थनिष्ठ अपरोक्षता ती काय आहे? आणि अर्थनिष्ठ परोक्षता ती काय आहे? त्याचं स्वरूप सांगा असा अर्थ. तहा ता अर्थ विषय परोक्षपणा क्या है ऐसी जिज्ञासा के हुए, अशी जाणण्याची इच्छा जर झाली असेल तर आता उत्तर देतात. अब ता अर्थनिष्ठ परोक्षता का लक्षण कहे है. ठीक आहे ना? अर्थनिष्ठ परोक्षता आणि अर्थनिष्ठ अपरोक्षता. तर अर्थनिष्ठ अर्थ म्हणजे वस्तू, वस्तुनिष्ठ परोक्षता काय आहे आणि वस्तुनिष्ठ अपरोक्षता काय आहे याचा विचार करत आहे आता ग्रंथकार. पण त्याचा विचार आपण नंतर करूया. ठीक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य